चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. हॅलो. सामना असेल परी 11 सातपाटी आणि ओम 11 बोरशेती या दोन टीमच्या दरम्यान. परी 11 सातपाटी क्षेत्ररक्षण करत असताना ओम 11 बोरशेती या टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये. रोहित भालेराव, अर्जुन बांगर ही सलामीची जोडी. भरपूर प्रॅक्टिस पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांची सातत्याने रोहित भालेराव करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि आता खेळ करावा लागेल. धनंजय नाईक फर्स्ट ओव्हर. गोलंदाजीसाठी 6 ओव्हरचा सामना आहे. प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटं आहेत, लक्षात घ्या. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक टाकणं गरजेचं आहे. टायमर सेट आहे आणि आयकॉन खेळाडू रोहित भालेराव आता स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल. पहिलं षटक संपल्यानंतर पहिली चूक केली, 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला तर माफ आहे, परंतु त्याच्यानंतर 3 धावांची पेनल्टी, नंतर 5 आणि त्याच्यानंतर 10 धावांची पेनल्टी आहे. लक्षात घ्या 5-5 मिनिट प्रत्येक ओव्हरसाठी. पहिला बॉल धनंजयचा पडल्यानंतर जास्त बाहेर निघालाय. पंचांचा इशारा वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. सुरुवात झाली आहे खात्याची. ओम 11 बोरशेती, अर्जुन बांगर आणि रोहित भालेराव ही सलामीची जोडी. तुम्ही पाहताय भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी RK फ्री हिट प्रस्तुत भावेश पवार आणि बिलाल शेख यांचं दर्जेदार आयोजन. आणखीन एक चांगला बॉल धनंजयचा. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 70 स्पोर्ट्सवर टेलिकास्ट होतं या स्पर्धेचं. काल देखील चांगली व्ह्यूवरशिप 70 स्पोर्ट्सला प्राप्त झाली. आतापर्यंत 1,54,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. काल देखील 2.25 लाखाच्या वर प्रेक्षक आमच्या बरोबर जोडले गेले. यावेळेला पुल केलाय, पॉवरफुल आहे. ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आज पहिल्या मॅच पासून ॲव्हरेज जर आपण पाहिलं तर कन्सिस्टंट 2,000 व त्यापेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत. आणि हीच खरी ओळख आहे. पावसाळी रबर बॉल स्पर्धा म्हटल्यानंतर तेवढे प्रेक्षक प्रत्येक स्पर्धेला भेट देतात असं नाहीये, परंतु 70 स्पोर्ट्सवर त्यांना माहिती आहे, प्रेक्षकांना माहिती आहे कशा पद्धतीने स्पर्धा आयोजित केली जाते. शिस्त काय असते या स्पर्धेची, पारितोषिकं किती असतात, त्याच्यामुळे या सर्व गोष्टी घडतात. व्हाईट बॉलचा इशारा. आणि तरी बॉलरला वाटते की रिव्ह्यू घ्यावा, परंतु त्याच्यानंतर मला असं वाटत नाहीये की त्याचा कॅप्टन आणि बाकी सर्व खेळाडू इंटरेस्टेड आहेत. टीमची धावसंख्या 8. धनंजय नाईक समोर रोहित भालेराव. हा बॉल बरोबर मागे खेळत असताना फ्लिक करायचा होता, अगदी टोला लागतोय बॅटच्या कडेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोहितने चालवला, 2 धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. बॅकअप देत असताना खेळाडू शॉट एक्स्ट्रा कव्हरलाही पडला. हेच तर खरं पावसाळी क्रिकेट आहे. इथे घसरणं, पडणं, धडपडणं या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे ही स्पर्धा रंगते. RK फ्री हिटच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन भावेश पवार आणि बिलाल शेख यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या समोर ठेवली गेली. 3.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये. स्लॉट मध्ये बॉल प्लॉटच्या बाहेर जाईल, 6 धावा मिळतील. षटकार ठोकलाय फलंदाज रोहित भालेराव च्या बॅटमधून. चांगली फटकेबाजी सध्या तरी सुरू आहे. गोलंदाजी थोडीशी खराब होते. ओव्हर द विकेटने पुढे टाकण्याचा प्रयत्न, ऑफ ब्रेक ऑफ कटरचाच प्रयत्न झाला, परंतु स्लॉट मध्ये टाकतोय ते चूक करतोय. आणि असे बॉल रोहितसाठी मेजवानीचं स्वरूप. दिवसभर या बॉलवर तो षटकार मारू शकतो, कारण सातत्याने नेट्समध्ये तो प्रॅक्टिस करतोय सध्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची देखील. ऑन साइडला परत एक वेळा दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 धावी ते पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय. तिसरी धाव देखील ऍड होईल. 3 धावा रोहितच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बॉल बाकी आहे वाटतं अजून.
आणि इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न अर्जुन बांगरने हा झेल इथे टिपलाय आणि फलंदाज अर्जुन बांगरचा हा झेल टिपला आणि फलंदाज इथे बाद होतोय. धनंजयला मिळतं यश. ऑन साईडला खेळत असताना अर्जुन बांगरची विकेट इथे त्याने गमावली आहे, परंतु मला असं वाटतं की आवश्यकता नव्हती. सध्या रोहित चांगला खेळत होता. अर्जुन बांगरने पहिल्याच प्रयत्नामध्ये मोठा फटका मारायचा होता आणि तो फसलाय. विकेट इथे मिळाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 19. ऍक्शन रिप्ले टू विंडो मध्ये आपल्याला दाखवलं जात आहे. परी 11 सातपाटी विरुद्ध ओम 11 बोरशेतीच्या दरम्यान हा सामना इथे रंगतोय. बाली बाली भागरे आता फलंदाजीसाठी आलाय आणि चांगल्या फॉर्म मध्ये होता मागच्या हंगामामध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अर्जुन नंतर आणि बाली भागरे आता फलंदाजीसाठी समोर. रोहित भालेराव सेकंड ओव्हर चा खेळ. पहिलाच बॉल, वा गती चांगली, एक्सप्रेस बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. गोलंदाजीमध्ये सुमित म्हात्रे. चांगला बॉल सुमित म्हात्रेचा. पहिल्याच बॉलवर इम्प्रेस केले नक्कीच, नो डाऊट. विश्वजीतचा जसा पेस आहे तसाच पेसने बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करत असताना बीट केलंय. दुसरा बॉल मात्र बरोबर लेंथ बॉल पिक केली आहे. लेंथ फेकलाय समोर. बॉल लॉंग ऑनला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चांगलं टायमिंग, चांगली बॅटिंग रोहित भालेरावची. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये इथे कुठेतरी लेंथ बॉलचा वापर केला. लेग कटरचा प्रयत्न होता, त्याचमुळे थोडीशी गती कमी झाली या बॉलची आणि बरोबर ओळखली ही गती फलंदाज रोहित भालेराव उर्फ किडनी आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार येतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 धावा. पर 11 सातपाटी. परत एक वेळा हा बॉल चांगलाच आपटलाय. पंचांचा इशारा येतोय. आता असेल हा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. थोडंसं आशाळभूत नजरेनेही पाहिलं, परंतु मागे एष्ट्यांच्या मागे राकेश आहे, त्याला माहिती आहे उंची जास्त घेतली आहे बॉलने, त्याच्यामुळे त्याने जास्त इंटरेस्ट दाखवला नाहीये कॅप्टन बरोबर आणि गोलंदाजाबरोबर DRS साठी. 1 पदी ओव्हर हे आता पंच सांगतायत. गोलंदाजाला 26. परत एक वेळा थोडासा आपटलेला बॉल फ्लाय स्लिप मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते. पंच सांगतायत लेग बायचा इशारा, म्हणजे शरीराला वेध घेऊन हा बॉल गेला होता तिथे आणि जरी पकडला असता तरी झेलबाद झाला नसता फलंदाज. 1 धाव टीमच्या टोटलमध्ये. लेग बायच्या स्वरूपात धावा वाढतायत. धावा झाल्या 27. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. हा बॉल चांगला आहे. या लेंथला तुम्हाला हिट करावं लागेल आणि विशेष म्हणजे फलंदाजाचा पवित्र लक्षात घेऊन बॉडी लाईन गोलंदाजी करणं गरजेचं आहे. लेग बाय बाली भागरेला देखील वाट पाहावी लागेल खातं उघडण्यासाठी, कारण लेग बायचा इशारा इथे पंचांनी घोषित केलाय. टीमची धावसंख्या 28, 28 धावा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. या क्रीडांगणावर अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट डीप मध्ये बॉलला पाठवले. फ्लॅट अँड फ्युरियस बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 34. रोहित भालेराव जो सराव त्याने नेट्समध्ये केलाय पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांसाठी तो इथे दिसतोय, कारण चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. 6 धावा मिळत आहेत या षटकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या 34, 34 रन.
सुमित थोडासा महागडा ठरत असताना या ओव्हरच्या दरम्यान धावा येत आहेत. परत एक वेळा शॉर्ट बॉल, आता चांगला पुल केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. तिथे डीप मध्ये बॉल थोडासा थांबतोय, थबकतोय, पाणी तिथे साठलंय. 2 धावा मिळतील आणि 2 धावा रोहितच्या खात्यामध्ये. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 18च्या सरासरीने 36. 36 आफ्टर 2 ओव्हर. या अगोदर एनपी स्पोर्ट्स उत्तनने बाजी मारली, चांगला खेळ दाखवला. चॅम्पियन 11 जीवदानी बामण डोंगरी या टीमला त्यांनी पराभूत केलं. या अगोदरच्या मॅच मध्ये विशेष म्हणजे फलंदाजी चेसिंग मध्ये खूप चांगली राहिली. लक्ष चांगलं होतं या टीमच्या समोर 80च. आणि आजच्या दिवसामध्ये अजून एकही अर्धशतक प्रेक्षकांनी पाहिलेलं नाहीये, हे मात्र विशेष. कालच्या दिवसामध्ये 8 टीम मध्ये 5 अर्धशतक, एका बॅटरने तर 2 मारलेत ओमी केनी. आणि आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत एकाही बॅटरच्या बॅटमधून अर्धशतक आलेलं नाही. आणि विशेष कालच्या दिवसाचं विशेष असं होतं की सेकंड राऊंडचे सामने हे 5-5 षटकांचे झाले, त्याच्यातही अर्धशतक पाहिलंय. परंतु आज 6-6 ओव्हरच्या मॅचेस असताना देखील अर्धशतक आलेलं नाहीये. अवधूत कामत बॉलिंगसाठी सज्ज होईल टीम परी 11 सातपाटीकडून. चांगला बॉल होता, लेंथ वरून चांगली उसळी घेत विकेट कीपरच्या हातामध्ये बाली बागरेला कानमंत्र देत असताना सध्या रोहित भालेराव 2 ओव्हरमध्ये 18ची सरासरी. आणि या सरासरीने खेळ राहिला तर एक चांगलं लक्ष प्रस्थापित होऊ शकतं. सकाळच्या सत्रामध्ये साईल 11 गोरसई ब या संघाने कमाल केली. पुढच्या फेरीमध्ये हा संघ दाखल झालाय. सेकंड मॅच मध्ये त्यांनी पोगाव टीमला हरवलं, पहिल्या मॅच मध्ये बोनकोडे टीमला त्यांनी हरवलं. त्यानंतर उत्तनचा संघ जिंकलाय. या मॅच मध्ये पाहूया कुठला संघ जिंकतोय. बोरशेती की सातपाटी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बाली भागरेला नक्की शांत ठेवलंय. आणि बॅक टू बॅक डॉट बॉल येतात. आणि ज्यावेळेला डॉट बॉल खेळतोय रोहित नक्कीच इथे थोडासा नाखुश असेल या फलंदाजीवर, कारण त्याला माहिती आहे धावा कराव्या लागतील, धावांचं महत्व आहे क्रिकेटमध्ये. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये जास्त डॉट बॉल आले तर दबाव येतो. बाली बागरे तिसराही बॉल, हाय बॉल चांगली उसळी घेत गेलाय. हा तर खांद्याच्या लेवलनेच गेलाय ना, त्यामुळे अंपायरकडे पाहून काहीच फायदा होणार नाहीये. आणखीन एक डॉट. अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळते. पहा ऍक्शन रिप्ले, जरी उंची इथे गाठली तरी मात्र दोन्ही पाय हवेत असताना खांद्याच्या दिशेनेच बॉल गेलाय. चांगली गोलंदाजी, चांगलं ऍक्शन रिप्ले, चांगलं टेलिकास्ट इथे दाखवत असताना आमची 70-70 स्पोर्ट्सचे सर्वच कॅमेरामॅन आणि संपूर्ण टीम. बॅटची कडा आणि विकेट मिळेल हा दबाव आहे त्या 3 बॉलचा, 3 डॉट बॉलचा. बाली भागरे आता तसंच धावत जावं लागेल डगआउटच्या दिशेने. आउट. फॉर्मॅटच वेगळं आहे, हे क्रिकेटच वेगळं आहे. टेनिस बॉल क्रिकेटमधून ट्रान्झिशन ज्या वेळेला तुम्ही रबर बॉल क्रिकेटमध्ये करता, बालीचं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अर्जुनच्या बरोबरीने खूप मोठं आहे. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये अर्जुनला देखील अपयश आलं आणि आता बाली बागरेला देखील. हे दोन्ही फलंदाज डगआउटमध्ये आहेत. चांगली गोलंदाजी अवधूतची. या ओव्हरमध्ये टीमचा कॅप्टन आहे अवधूत कामत. कामतने काम केले. गोलंदाजीवर 4 डॉट बॉल. या स्पर्धेमध्ये एकही निर्धाव षटक अजूनपर्यंत आलेलं नाहीये. पाहूया मेडन ओव्हर येईल का. हॅट्रिक आलेली नाहीये. 5 अर्धशतक प्रेक्षकांनी पाहिलेत. अफलातून कॅचेस प्रेक्षकांनी अनुभवल्यात. आणि आता न्यू बॅटर ओमकार तारमाळे फलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम शेरे. ओमकार तारमाळे च्या बरोबरीने रोहित भालेराव. खळे गोळवली कल्याणचा रोहित. अवधूत कामत गोलंदाजीसाठी ओमकारच्या समोर. 5वा डॉट बॉल येईल का हे पाहायचंय, परंतु अंपायर सांगतात हा नाही, हा वाईड बॉल असेल, थोडासा बाहेर आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 37, 37 धावा.
मुन्ना पठाण यांचा इशारा होता. हा वाईट बॉलचा एक्स्ट्रा रन इथे मिळेल. 37 धावा फलकावर लागल्यात. लक्ष प्रस्थापित करायचं आहे. 6 ओव्हरचा सामना. परी 11 सात पाटीने टॉस जिंकलाय. शॉर्ट कव्हरला बॉल जाईल तिथे सिंगल मिळेल. पालघर तालुक्यातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बोरशेती शहापूर तालुक्यातील संघ आपल्या समोर. जिल्हा पालघर दुसऱ्या टीमचा सातपाटी. वसई विरार डहाणू त्याच्या समोर. जर तुम्ही थोडंसं पुढे जाल तर पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यापासून वेगळा झालेला जिल्हा. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. दे घुमा के फिरला. बॅटचा स्विंग चांगला आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉलला फेकलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि या षटकाराच्या मदतीने ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपला. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतात 44. गोलंदाजीसाठी आता ओव्हर नंबर 4 मध्ये वीरेंद्र बाबरे गोलंदाजी करताना दिसेल. सातपाटी परी 11 या टीम कडून. आणि विशेष म्हणजे सातपाटीवरून पालघर जिल्ह्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी हे सर्व खेळाडू आलेले आहेत. विशेष म्हणजे वेळेमध्ये इथे पोहोचलेले आहेत. एक मोठी गोष्ट, चांगली गोष्ट. क्रिकेटच्या प्रती लगाव, तळमळ, प्रेम, आपल्या गावाचं नाव एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. ऑल इंडिया आयकॉन खेळाडूची त्याच्यामध्ये जोड. राकेश आहे या टीम मध्ये. धनंजय नाईक या टीम मध्ये. अंपायरचा सिग्नल हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल. आणि अवांतरच्या स्वरूपात टीमची धावसंख्या 45 आहे. 45. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 4थं षटक सध्या सुरू आहे. NP स्पोर्ट्स उत्तन प्रतीक्षा करतोय. या मॅच मधून जिंकलेला संघ त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल नेक्स्ट मॅच मध्ये. ओमकार तारमाळे फलंदाजीसाठी. यावेळेला स्लाइस करत असताना गलीमधून बॉल उडलाय मागच्या दिशेला. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत सिंगल. ओमकार तारमाळेचा स्ट्राईक च्या दिशेने फलंदाजी ज्यावेळेला तो करतो त्यावेळेला त्याचा स्टान्स पाहिला तर नक्की लेदर क्रिकेटचा एक चांगला खेळाडू आहे, याच्यामध्ये शंकाच नाहीये. हे प्रथम दर्शनीच दिसतं प्रत्येकालाच. दहा बॉल मध्ये 34 धावांची खेळी. ऑलमोस्ट 340चा स्ट्राईक रेट. रोहितचा यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 47 धावा. 47. अपील आहे आणि इथे मात्र रोहितला माहिती आहे बॅटची कडा घेतली आहे. स्वतःवरच तेवढा नाराज आणि तो आवाज. आणि आता सरळ जावं लागेल डगआउटच्या दिशेने. अखेर रोहित बालेराव हा खेळाडू परतलाय. मोठा धक्का बसलाय टीमला. ओम 11 बोरशेतीला. मोठे यश गोलंदाजीमध्ये वीरेंद्र बाबरेच्या खात्यामध्ये हे यश. आता सातपाटी टीम हळूहळू पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे सातपाटी टीमच्या माध्यमातून. आणि या सामन्यामध्ये
खऱ्या अर्थाने पकडच मजबूत करावी लागेल, कारण डू ऑर डाय मॅच आहेत. प्रत्येक सामना नॉकआउट स्टेजमध्ये खेळला जातोय. नाममात्र प्रवेश फी आहे या स्पर्धेमध्ये. ग्रामीण गटासाठी फक्त 10,000 रुपये आणि त्याच्यामध्ये 3.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक 1.5 लाख रुपये. चांगला फटका. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. हा चौकार मिळतो आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. 50 अप, अर्धशतक पूर्ण. एक्कावन्न धावा, 50 अप, अर्धशतक पूर्ण. चांगला फटका होता न्यू बॅटर भावेशच्या बॅटमधून. भावेश विषे आल्या आल्या आक्रमण करावं लागेल, तो करताना देखील दिसतोय. आणि पहा, हे उद्याचं भारताचं भविष्य. आपल्या आवडत्या क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी या बरसणाऱ्या पावसामध्ये देखील हा चिमुकला आनंद घेतोय. आपले जुने दिवस आठवतात आपल्याला, परंतु मला जास्त घरी मार पडायचा, मी जास्त भिजून गेलो तर. आताही पडत असेल काही जणांना, परंतु म्हणतात ना, बचपन के वो दिन लौटा दे, लहानपण देगा देवा. 2 धावा मिळतील विशेषच्या खात्यामध्ये. भावेशच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर डबल नेट. टीमची धावसंख्या 53 धावा. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या प्रगतीपथावर. 4थं षटक. या ओव्हरमध्ये नक्कीच काही एक्स्ट्रा रनही आलेत, विकेटही आली आहे, दबावही बनवलाय. विजेंद्र बाबरे हे षटक इथे हाताळतोय. 4थं 6 ओव्हरचा हा सामना आहे. आजचे सर्वच्या सर्व सामने 6 ओव्हरचे ऑलमोस्ट तुम्हाला पाहायला मिळतील. 9:55 आज बॉल डिलिव्हर्ड झालाय. आणि उद्या देखील खुल्या गटामध्ये खेळणाऱ्या संघांना विनंती आहे, उद्या तुम्हाला 8:30 वाजता तिथे उपस्थित राहायचंय. ओ, बॅकफुटला जाऊन पंच केला कव्हर्सला. चांगला शॉट. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. काल अनिकेत मोकळने असा षटकार सजवला होता साई गावच्या खेळाडूने. मागचा पाय वाकवत असताना इथे पहा, जास्त पाय वाकवला नाही, बॅकफुटला जाऊन पंच केला कव्हर्सला. भावेश विशेच्या पॅटमधून दमदार फलंदाजी सध्या सुरू आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 59. 15 धावा या ओव्हरमध्ये. विजेंद्र आता थोडासा महागडा ठरताना दिसतोय. भावेश मन बनवूनच आलाय, बोट फटकेच मारायचे आहेत. पहिल्या बॉल पासून आक्रमण केलंय आणि इथे मात्र एक चांगला टप्पा, चांगला बॉल, शक्ती लावली आहे आणि इथे मात्र आग ओकणारी गोलंदाजी. शेवटच्या बॉलवर पाहायला मिळाले. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 59 धावा फलकावर आहेत. 3 फलंदाज बाद. 59. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर. कालपासून आपण सर्वाधिक पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा याची अनाउन्समेंट करतोय. त्याचंही कारण आहे, कारण फक्त 10,000 प्रवेश फी आहे. आणि या स्पर्धेमध्ये 10,000 प्रवेश फी मध्ये 3.5 लाख प्रथम पारितोषिक, 1.5 लाख द्वितीय पारितोषिक. म्हणजे याची रक्कम जर तुम्ही काउंट केली तर ती ऑलमोस्ट 5 लाख रुपये होते. 16 टीम ओपनच्या आहेत, त्यांच्यासाठी 15,000 प्रवेश फी आहे, त्यांच्यासाठी देखील तेच प्राइज आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेची चर्चा होते. कमी प्रवेश फी मध्ये नेहमीच जास्त देण्याचा प्रयत्न. ओ, फ्लाय स्लिप आहे आणि तिथे कॅच ड्रॉप. सोपं नाहीये. मी मगाशी देखील म्हटलंय, तिथे पाण्याचं डबकं आहे. अगदी त्या पाण्यामध्ये उभे राहून क्षेत्ररक्षण करत असताना तो फिल्डर पाहायला मिळाला. 2 धावा इथे ऍड होतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात 61, 61. आणि मला असं वाटतं की अजूनही चर्चा सुरू आहे तारिक भाई यांची, की कदाचित 40-40 ओव्हरच्या मॅचेस देखील 4 टीम मध्ये या क्रीडांगणावर तुम्हाला पाहायला मिळू शकतात. 40 ओव्हर मॅच. 16 ओव्हरचा फॉर्मॅट आपणच आणला 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. 12 ओव्हरचा फॉर्मॅट आणला.
आता कदाचित 40-40 ओव्हरचा सामना कुठेतरी ओडीआय क्रिकेट लुप्त होत चाललंय असं म्हणतात लेदर बॉल क्रिकेटमध्ये, परंतु आपण कुठेतरी त्यालाही चुकीचे दिवस देऊ शकतो. टेनिस आणि रबर बॉलमध्ये ही तारीफबाईची संकल्पना आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये 40-40 ओव्हरच्या मॅचेस 4 टीममध्ये याच ग्राउंडवर तुम्हाला पाहायला मिळतील, त्याही कमी प्रवेश फीमध्ये जास्त प्राईजच्या. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून आणि ओळख राहिली आहे 70-70 स्पोर्ट्सची. 10 लाख रुपयाचं पारितोषिक आपण ग्रामीण गटामध्ये दिलंय याच ग्राउंडवर. धारावे टीमने तिथे ती स्पर्धा जिंकली होती. अनेक बिग बॅश लीग तुम्ही याच्यासाठीच पाहिल्यात, अनुभवल्यात. प्रेम दिलंय ते मात्र चांगलाच उसळलाय बॉल. राकेशची हाईट पाहता त्याने देखील डोक्याच्या वर इथे बॉलला पकडलंय आणि त्याच्यामुळे ही भिंत आहे मागे राकेश प्रभू नावाची, त्याच्या पलीकडे बॉल जाईल का, तर मला असं वाटत नाही नक्की जाईल. ज्या पद्धतीने तो क्षेत्ररक्षण करतोय पहा, विकेट किपिंग स्ट्रेच केलं स्वतःला, उंचीचा चांगला फायदा मिळालाय. परत एक वेळा आपटलाय आणि आता राकेश चूक करताना दिसत नाहीये. आणखीन एक चांगलं गॅदरिंग विकेट कीपर म्हणून त्याच्याकडून आणखीन एक डॉट बॉल. चांगली विकेट कीपिंग, चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये वीरेंद्रकडून. धावा झाल्यात 62, 62. शांत ठेवले या ओव्हरमध्ये. अवधूत गोलंदाजी करतोय, टीमचा कॅप्टन आहे अवधूत. परत एक वेळा चांगला लेंथवर बॉल टाकलाय अवधूतने. आणखीन एक डॉट. शेवटचा बॉल अवधूतचा या ओव्हरमध्ये. अवधूतचा हा बॉल ऑन साइडला खेळला, एक धाव इथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय का हे पाहावं लागेल. स्ट्राईक घेण्याचाही प्रयत्न, परंतु स्ट्राईक घेऊन करणार काय हाही विषय, कारण ओव्हर समाप्तीच्या मार्गावर आहे. परत नॉन स्ट्रायकिंग एंडलाच जायचं आहे. आणि त्याचमुळे जो खेळाडू होता सोबतचा भावेश विसे तो नाराज होता, कारण भावेश विसेने एक षटकार मारला, एक चौकार मारलाय. त्याला धावबाद करणं इथे योग्य होता का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेल. आणि शेवटी स्ट्राईक घेतली आहे ते ओमकारने, परंतु तरी स्ट्राईक मिळणार नाही आय थिंक, कारण ओव्हरची इथे समाप्ती झाली. अवधूत कामतचं हे षटक इथे संपलंय. या ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केल्या फक्त 4. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा स्कोर बोर्डवर 63, 63. लास्ट ओव्हर. हे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. कालपासून मुंबई उपनगर भिवंडी परिसरामध्ये भरपूर पाऊस पडलाय आणि 19 जुलैपासून 30 जुलैपर्यंत दरवर्षी आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये दमदार पावसाची बॅटिंग असतेच. इर्शालवाडीची जी घटना होती मागच्याच वर्षी जी घडली होती ती देखील 19लाच पाहायला मिळाली. त्याच्यामुळे 19 जुलैपासून पावसाला जास्त वेग येतो आणि ते दिसतंय आता. कालही चांगलीच बॅटिंग होती पावसाची, आजही भरपूर पाऊस कोसळतोय पडतोय, तरी देखील क्रिकेट काही थांबत नाहीये. ओव्हर नंबर 6 मध्ये धनंजय आलाय. पहिलाच डॉट बॉल धनंजय कडून आणि टीव्ही अंपायरची मदत DRS. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे आणि रिव्ह्यू गमवलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. डॉट बॉल येतोय.
दुसऱ्या बॉलवर ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, गलीमध्ये बॉल हवेत आहे, तिथे फिल्डर एका हाताने बॉलला अडवतोय, फक्त सिंगलच इथे मिळेल. मागच्या ओव्हरमध्ये 4 धावा, या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये फक्त सिंगल, त्याच्यामुळे दबाव बनलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर, ओम 11 बोरशेतीवर. परंतु याही धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. सध्या तरी पाऊस पडतोय, बरसतोय, त्याच्यामुळे पावसाळी क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. फक्त चॅलेंजिंग टार्गेट सेट करावं लागेल. 70+ यावेळेला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करत असताना बॉल हवेत आहे, टॉपेज घेत मागे चाललाय थर्ड मॅनला, फिल्डर धावत आहेत, तिथे पाणी आहे साठलेलं, त्याच्यामुळे 2 धावा मिळतील ओमकार तारमाळेला. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 66 धावा, 66. नो लुक फटका मारण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये जास्त धावा आलेल्या नाहीयेत. 66 रन. परत एक वेळेला फ्लाय स्लिप मध्ये कॅच ड्रॉप, एक धाव ऍड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणखीन एक विकेट सॅक्रिफाईस इथे होईल का नाही. 2 धावा ऍड होतील. 2 धावा ओंकारच्या खात्यामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या 68. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातला. 68 धावा, 68 रन. डॉट बॉल, शेवटचा बॉल शिल्लक आता पहिल्या सत्रातला. आज पवन केने, अविनाश शेळके, नवीन, सूरज केने या सर्वांनी प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय. या मॅच मध्ये पाहूया कोणाचा चांगला खेळ होतो. हुक करत असताना मागे फाईन लेगचा फिल्डर बॉल पर्यंत जाईल, तोपर्यंत 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय आणि आता नॉन स्ट्रायकिंग एंडला नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट इथे जाईल. 1च धाव मिळते. शेवटच्या बॉलवर धावा झाल्यात 69. 70 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सेट झालंय परी 11 सातपाटी समोर. 70 धावा हे टार्गेट आहे या मॅच मध्ये. 72 विन. NP स्पोर्ट्स उत्तनच्या विरुद्ध कोणता संघ पुढच्या मॅच मध्ये खेळेल? 70 धावांचा पाठलाग यशस्वी होईल का? ओम 11 बोरशेती आणि सातपाटीच्या दरम्यान हा सामना. दुसऱ्या सत्रामध्ये समालोचक मनीष पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकाल. परंतु या मॅच मध्ये रोहितने धावा केल्या 34, 9 धावा केल्या ओंकार तारमाळेने आणि इतर खेळाडू जर पाहिले तर अर्जुन बांगर 3, बाली बागरे अपयशी झाला, 0वर आउट. भावेशने धावा केल्या 13, 69 धावा झाल्यात, त्याच्यामध्ये 9 एक्स्ट्रा. बॉलिंग फिगर जर आपण पाहिली गोलंदाजांची तर अवधूत 2 ओव्हर 12 रन 1 विकेट, धनंजय 2 ओव्हर 25 रन 1 विकेट, वीरेंद्रने 1 षटक टाकलं 15 धावा 1 विकेट, सुमित याने 15 धावा खर्च केल्यात. फॉल ऑफ विकेट जर आपण पाहिलं तर 19, त्याच्यानंतर 36, 47ला तिसरी, 63ला चौथी, 5वी विकेट त्यांनी गमावली रनआउटच्या स्वरूपामध्ये 69वर. 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडूने 70 धावा. या मॅचची कहाणी ऐकूया मनीष पाटील यांच्या जुबानी. धन्यवाद. धन्यवाद कुणाल ताते सर. आगामी टुर्नामेंट 70 स्पोर्ट्सच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ती म्हणजेच ऑल इंडिया बॉक्स क्रिकेट सीझन 1. 3 आणि 4 ऑगस्ट 2024ला शनिवार रविवार ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिक झोन 2.0 नियर DR वर्ल्ड, सुरत, गुजरात या ठिकाणी स्पर्धा असणार आहे. स्पर्धेचं पहिलं बक्षीस आहे 3 लाख रुपये आणि ट्रॉफी. रनरअपला मिळतील 1,50,000 रुपये आणि ट्रॉफी. आणि बॉक्स क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक पर्वणी असणार आहे. तर नक्कीच या स्पर्धेचा थेट आनंद घ्या 70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर. त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये मीरा भाईंदर बिग बॅश 2024 ही स्पर्धा पाहणार आहोत. ज्या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला 2 लाख रुपयांचं बक्षीस जिंकता येईल आणि रनरअपला मिळतील 1 लाख रुपये. मॅन ऑफ द सिरीज आहे एक बाईक. 2 ऑल इंडिया आयकॉन घेण्याची संधी प्रत्येक संघ मालकाला असेल. एक मीरा भाईंदर आयकॉन असणार आहे. एंट्री फी आहे 3,000 रुपये आणि ही स्पर्धा सुद्धा 70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर आपण पाहणार आहोत. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024 ही भव्य डे नाईट फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. ज्या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रक्कम 5 लाख रुपये. सेकंड प्राइज आहे 3 लाख रुपये. थर्ड प्राइज आहे 1 लाख रुपये. फोर्थ प्राइज आहे 1 लाख रुपये. 8 टीम्स तुम्हाला ऑल इंडिया ओपनच्या पाहायला मिळतील. 8 टीम्स ग्रामीणच्या पाहायला मिळतील आणि ही स्पर्धा आपण पाहणार आहोत ते म्हणजेच 70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर. डिसेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा अपेक्षित आहे.
त्यानंतर JB बनारस ग्रुप प्रेझेंट्स UPCL कप 2024 1 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर या दरम्यान ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. विजेत्या संघाला 10 लाख रुपये जिंकण्याची सध्या आहे. उपविजेत्या संघाला 5 लाख रुपये मिळतील. एंट्री फी आहे 1 लाख रुपये. मॅन ऑफ द सिरीज बाईक. 16 संघांचा समावेश. लीग मॅचेस असणार आहेत. बेस्ट बॅटरला LED, बेस्ट बॉलरला LED TV जिंकण्याची संधी आहे. ही स्पर्धा सुद्धा 70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर आपण पाहणार आहोत. सर्व या वेगवेगळ्या नवनवीन संकल्पना टी शर्टच्या बाबतीमध्ये एक टँगी डिझाईन्स नेहमीच आपण 70 स्पोर्ट्सच्या वतीने पाहतो. चला 2 बॅटर्स पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ न घेता. चला पर 11 सातपाटी आपण 2 बॅटर्स पाठवून द्यायचे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. ओम 11 बोरशेती 70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीला अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण टार्गेट ठेवलेलं आहे ही स्पर्धा संपेपर्यंत 7,50,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील अशी अपेक्षा आपण सर्व ठेवून आहोत. आणि पाहूया 5व्या दिवशी तो आकडा कुठवर जाऊन पोहोचतोय. तर परी 11 सातपाटीचला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. 70 धावांचं लक्ष ठेवलंय. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. आमच्या सोबत धावसंख्या नोंदक ज्ञानेश्वर मुकादम आज खुश असतील कारण मनासारखं काहीतरी घडलं तर तो आनंद नक्कीच मिळतो. पूर्ण दिवस चांगला जातो आणि तोच हसरा चेहरा ज्ञानेश्वर मुकादम यांचा पाहायला मिळते. सोबत आहेत साहिल शेळके आमचे 70 स्पोर्ट्सचे डिजिटल स्कोर अपडेटर. 70ची पूर्ण कॅमेरामॅन टीम देखील एक कौतुकास्पद काम करते. पावसाच्या सरी झेलताना प्रॉपर अँगल ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतायत. 70 स्पोर्ट्सच्या पडद्यामागचे 2 कलाकार सुद्धा आपण पाहतो. सतीश जाधव, भूपेश कराडे. चांगलंच काम प्रेक्षकांसाठी करण्याची ती इच्छा त्यांना अजून जास्त वलयांकित बनवते. तर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला राकेश आहे आणि एका बाजूला भावेश पाटील. राकेश प्रभू आणि भावेश पाटील हे 2 बॅटर्स सुरुवात करतील. आपण पाहतोय RK फ्रेट प्रेझेंट भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. उद्याचा ओपन हाफ आपण पाहतोय स्क्रीनवर. गायत्री 11 डॉन पुणे वर्सेस इराकी 11 सिल्वर स्टार. पहिला सामना सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग. दुसरा सामना बालाजी ग्लोबस भिवंडी वर्सेस ओमकार 11 गिराव. तिसरा सामना असेल FM कंधारी किंग्स वर्सेस जीतू रिची निलेश त्विषा 11 टायगर. आणि चौथा सामना वेळापत्रकातला ओम साई बांद्रा वर्सेस धनेश 11 रायगड. एकूण हे 8 संघ उद्याच्या दिवशी खेळतील या स्पर्धेनिमित्त. आपण जर 23 जुलै 2024चा विचार केला तर त्या दिवशी सुद्धा 8 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. ते आहेत आदित्यप्रिया लॉजिस्टिक वर्सेस V लायन्स ओडिशा. दुसरा सामना वेळापत्रकातला US उमेश 11 वर्सेस NSP बॉयज. वेळापत्रकातला तिसरा सामना रॉयल वॉरियर्स JR स्पोर्ट्स वर्सेस मयूर 11 परेल. आणि चौथा सामना ताई पॅकर्स पालघर वर्सेस राजमुद्रा विक्रोलियन्स. हे 8 संघ 23 तारखेला खेळताना पाहायला मिळतील. आणि 24 तारखेला 2 सेमीफायनल्स 1 फायनल. प्रत्येक सामना 8 षटकांचा असेल. थेट प्रसारण 70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर. तर पहिलं षटक हे 5 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे जशी सूचना कुणाल सर सातत्याने देत आहेत. जर पहिली आपण त्या ठिकाणी सूचना देऊ जर तुमच्या वतीनं ते व्यवस्थित पाळलं गेलं नाही तर. आणि त्यानंतर मात्र 3 धावांची पेनल्टी, 5 धावांची पेनल्टी, 10 धावांची पेनल्टी असेल जर तुम्ही वेळेबद्दल तितकासा चांगला खेळ जर देऊ शकले नाही तर. 2 षटकं जी पहिले आहेत ती पॉवर प्लेची आहेत. आणि पॉवर प्ले खरं तर रोहित भालेराव यांनी गाजवला पहिल्या डावामध्ये. त्यांच्या वतीने एकूण 5 षटकार पाहायला मिळाले, 37 धावांचं योगदान. पण त्यानंतर इतर फलंदाजांना ती लय टिकवता आली नाही. त्यात ओमकार तारमाळे यांच्या वतीने 10 धावांचं योगदान आहे. आणि भावेश विशे जे धावचीच्या स्वरूपात बाद झाले ते 12 धावा देऊ शकले. तर इतर फलंदाजांना जसा कुणाल सरांनी पहिल्या डावात उल्लेख केला आहे की टेनिस बॉलमध्ये एक बिझी टीम म्हणून ओम 11 बोरशेती या संघाकडे पाहिलं जाते. पण मात्र अर्जुन बांगर 0वर बाद झाले. बाली भागडे यांना देखील जास्त काही करता आलं नाही. 5 डॉट्स आणि ते 0वर बाद झाले. त्यामुळे 2 जे चेहरे होते त्या खेळाडूंनी मात्र म्हणावा तितका चांगला खेळ दिला नाही. पण क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक दिवसात तुमचा नसतो. पण प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही चांगलं शोधायचं असतं. आणि कदाचित आता गोलंदाजी करताना तोच प्रयत्न ओम 11 बोरशेती या संघाचा असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज राकेश प्रभू, आयकॉन खेळाडू परी 11 सातपाटीचे. नॉन स्ट्रायकर एंडला भावेश पाटील. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. ओमकार तारमाळे आयकॉन खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिला बॉल खेळायचा होता, ऑन साइडला बॉल येतोय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. काही काळासाठी तर नक्कीच राकेश प्रभू हे देखील संभ्रमात आले होते की फटका खेचला होता आम्ही मिड विकेट काऊ कॉर्नरला. पण बॉल व्यवस्थित बॅटशी संपर्क साधू शकला नाही. पूर्ण होते एक सिंगल. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर आता फलंदाज भावेश आपण पाहतोय. 70चा पाठलाग करायचा आहे म्हणजेच प्रत्येक षटकामागे 12 धावांची जोड द्यावी लागेल परी 11 सातपाटी या संघाला. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय फ्लाय स्लीप आहे, पॉइंट आहे, मिड ऑफ, मिड ऑन,
मिड विकेट आणि शॉर्ट फाईन लेग असं सर्कलच्या आतलं क्षेत्ररक्षण सेट झालेलं आहे. तर सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय एक डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर असं प्रोटेक्शन सर्कलच्या बाहेरचं आपण पाहतोय. एकही चूक होऊ नये त्यासाठी प्रयत्न दोन्ही संघांचा दिसतोय, कारण नॉकआउट स्टेज आहे. जिंकून तुम्हाला पुढची फेरी गाठायची. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फक्त बॅटस्विंगचा दिसून आला. कनेक्शन इन्व्हॉल्वमेंट बॅट आणि बॉलची झाली नाही. येतोय हा डॉट बॉल. फलंदाजी करताना जरी ओमकार तारमळे यांचा मनासारखा खेळ झाला नाही, पण गोलंदाजी करताना ते स्वतःला सिद्ध करतायत. सुरुवात चांगली देण्याचा प्रयत्न करतायत. 2 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळलेत. खूप जास्त उंची मिळाली. टप्पा पडल्यानंतर विकेटकीपर देखील उंच उडी मारून हा बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर करत होते. दरम्यान पंचांनी उंचीचा दाखला घेतला. व्हाईट बॉलचा इशारा. 2 धावा मिळतील. ही तर एक शोकांतिका आहे गोलंदाजांसाठी, कारण ते वापर करतायत आपल्या खांद्याचा, पण तो वापर नियंत्रणामध्ये असायला हवा, नाहीतर मग तो भुर्दंड बसतो, आपण रिस्ट्रिक्ट होतो. 1 फॉर द ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळाली. धावसंख्या झाली 3. ऑन साइडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. कॅचची संधी आहे आणि चूक होणार नाही. राकेश यांना परतावा लागेल. धक्का बसतोय पहिला. परी 11 सातपाटीला ऐकून या नात्याने संघामध्ये निवड झाली होती. फटका खेळला होता ऑन साइडला ताकदीचा वापर करून, पण जास्त इलिव्हेशन मिळालं नाही. डिस्टन्स सुद्धा जितकं गाठायला हवं होतं तितकं गाठलं नाहीये आणि ट्रॅप रचला होता. खेळण्यासाठी प्रवृत्त केलं होतं राकेशला आणि डावीकडे सरकताना सुंदर झेल टिपलाय आणि या खेळाडूचं महत्व ओम 11 बोरशेती जाणते आणि त्याचमुळे तो आनंद, तो जल्लोष प्रत्येक खेळाडूचा पाहायला मिळतो. बघा पुन्हा एकदा सातत्याने वेगवेगळ्या अँगल्सने आपण रिप्लेच्या माध्यमातून आपण ही घटना पाहतोय. चला बॅटर्स लगेच पाठवून द्यायचा, आपण वेळ घ्यायचा नाहीये. जसा कुठला फलंदाज बाद झाला आपण नवीन फलंदाज लगेच इंट्रोड्यूस करायचा आहे. राकेश बाद झाले 1 धाव करून. परी 11 सातपाटी 3 धावा 1 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 3ऱ्या क्रमांकावर वीरेंद्र भाबरे, वीरू भाबरे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वीरू भाबरे सातत्याने ताई पॅकर्स या व्यावसायिक संघामध्ये देखील खेळताना आपण पाहतो. आता पाहूया घरच्या संघामध्ये खेळत असताना ती साथ, ती मदत आपल्या संघाला देऊ शकतील का. ओमकार यांचा खेळ फायद्याचा राहिलेला आहे. पहिल्या डावामध्ये नक्कीच टीका झाली असेल त्याच्या खेळावर, पण प्रत्येकाची वेळ येते आणि वेळ आपल्या नावावर करण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे आणि या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पकड मजबूत ठेवलेली आहे ओम 11 बोरशेतीची. स्ट्रायकरला नवीन बॅटर, फ्रेश बॅटर वीरू, वीरेंद्र भाबरे. हवेत आहे बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकाच प्रॉमिसिंग नाही, पण बॉल डीप मध्ये कव्हर पॉइंटला लँड होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल अडवताना सरकतायत. 2 धावांना 3 धावांमध्ये बदलण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी यशस्वी होतोय. 3 धावांची होते वाढ. यावेळेस जेव्हा आपण ओल्या मैदानात आहोत, ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, गवत आहे, अशा वेळेला फलंदाज प्रत्येक संधीचा फायदा घेण्यासाठी तयारीत असतात आणि तीच तयारी या दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळाली. त्यांनी पाहिलं होतं की क्षेत्ररक्षक सरकलेला आहे, आपल्याकडे पुरेसा मोका आहे, कारण थ्रो येईपर्यंत आपण अजून 1 धाव पूर्ण करू शकू आणि तोच खेळ फलंदाजांचा पाहायला मिळाला. 3 धावांची मदत मिळाली. परी 11 सातपाटीला धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 6. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. या दुसऱ्या डावातला 70 धावांचा पाठला करायचा आहे आणि 70 पैकी 6 धावा बनवलेल्या आहेत परी 11 सातपाटी या संघाने. पुढ्यात ठेवला होता बॉल. हवेत आहे, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात. काऊ कॉर्नर मधून 1 धाव तो होते पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात आहेत. पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्ले मध्ये हे प्रयत्न केले जातील, कारण 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचमुळे इन फ्रंट ऑफ द विकेट स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय, पण ताकद कमी पडते. ऑन ड्राईव्हचा हा फटका फलंदाज भविष्यवतीने पाहायला मिळाला. 2 धावा ऍड होत्या आणि धावसंख्या झालेली आहे 8 या आकड्यावर. आतापर्यंत हे षटक चांगलं राहिलेलं आहे. ओम 11 बोरशेती या संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे. त्यापैकी ओमकारचा हा पर्याय चांगलंच कार्य करतोय, चांगली मदत देतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते 9 वर. सर्व काही सुरळीत चाललेलं आहे आणि अशा वेळी काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न गोलंदाज ओमकारने केला. फलंदाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न होता जरूर, पण खूप जास्त बाहेर हा बॉल हाताळला आणि त्याचमुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आला. चांगला बॉल. लेग कटर चांगलाच आहे ओमकार यांच्याकडे आणि त्यांची ती प्रतिभा या पहिल्या षटकामध्ये सातत्याने पाहायला मिळाली.
रिप्लेमध्ये आपण पाहतो गुडलेला बॉल पिच केला, बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने रोटेट झाला. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या फक्त 9. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 61 धावांची. बॉल शिल्लक आहे 30 चेंडू 61 धावांची गरज. 30 बॉल्स अँड 61 रिक्वायर्ड टू विन. जास्त वेळ घेऊ नका, टीम मिटिंग नाही व्हायला पाहिजे. ओम 11 बोरशेती सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाहीये. चित्रपट कधी ब्लॉकबस्टर होतो, ज्या चित्रपटाचा एक डायरेक्टर असतो. संघ कधी जिंकतो जेव्हा आपण कॅप्टनचंच ऐकता. त्याच्यामुळे कॅप्टनला फक्त सूचना देऊ द्या. सर्वांनी एकत्रित येऊन चर्चा सत्रामध्ये भाग घेऊ नका. अर्जुन नवीन बॉलर आपण पाहतोय. अर्जुन बांगर फलंदाजी करताना. अर्जुन बांगर शून्यावर बाद झाले, पण जेव्हा क्रिकेटचा आपण खेळ खेळतो अशा वेळेला गोलंदाजी करण्याचा मौका सुद्धा तुम्हाला मिळतो. फलंदाजीमध्ये जे देता आलं नाही ते आपण गोलंदाजीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो आणि तोच प्रयत्न आता पहिल्या चेंडूवर यशस्वी राहिलेला आहे अर्जुनचा. एक डॉट येतोय. अजूनही मोठा फटका जो शोधण्याचा प्रयत्न सातत्याने परी 11 सातपाटी संघाचे फलंदाज करतायत तो येत नाहीयेत. 7 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या 9. अजूनही स्ट्रायकर एंडला आपण वीरेंद्र भाबरे यांना पाहतोय आणि यावेळेस कडक फटका. एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केलंय. मैदानाच्या बाहेर हा बॉल उडवलाय. येतो या डावातला पहिला षटकार वीरू भाबरेच्या बॅटमधून. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल हा मेरिटवर खेळले, थोडेसे दुरून खेळले, रूम मिळाला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरची दिशा पकडली आणि हा षटकार आपल्या संघासाठी जोडला. वीरू बाबरे या फलंदाजाने. धावसंख्या आता वेग पकडते, पोहोचते 15 या आकड्यावर. 15 धावा, 1 गडी बाद. अर्जुन बांगर ओव्हर द विकेट. बॅटची एज आणि त्या ठिकाणी डबल अटेम्प्ट मध्ये फलंदाज बाद होईल आणि बघा वीरूला सुद्धा विश्वास बसत नाहीये. जबरदस्त कॅच पाहायला मिळाले. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. धक्का दुसरा. परी 11 सातपाटी. बाली भागडे हे सुद्धा फलंदाजी करताना तितके चांगले योगदान देऊ शकले नाही, पण या ठिकाणी बघा ना ओली आउटफील्ड आहे तरी सुद्धा त्यांनी आपलं डेडिकेशन वरच्या दर्जाचं ठेवलं आणि यष्ट्यांच्या मागे ज्या ठिकाणी बॉल वेगानं तुमच्याकडे येत असतो तेव्हा जजमेंट तुम्हाला प्रॉपर लावायचं असतं आणि तेच जजमेंट आता पाहायला मिळालं बालीचं आणि त्यांनी फलंदाज बाद करण्यासाठी अर्जुनला सहकार्य दिलं. वीरेंद्र 9 धावा करून बाद झाले. 2 गडी बाद. 15 धावा जिंकण्यासाठी अजूनही 55 धावांची गरज आहे आणि बॉल्स शिल्लक आहेत 27 चेंडू 55 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर पोहोचतायत. सिद्धार्थ पोहोचतायत. एक फलंदाज खूप महत्वाचा असतो, त्यातल्या त्यात आयकॉन खेळाडू खूप महत्वाचा असतो आणि आयकॉन खेळाडू राकेश प्रभू बाद झालेत. आता सिद्धार्थ केणी हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय परी 11 सातपाडी या संघासाठी. पहिल्या डावाचा आपण आढावा घेतला तर डॉट बॉलची संख्या जास्त होती आणि त्याचमुळे मागच्या 4 षटकांमध्ये पहिल्या 2 षटकात 36 जरूर होत्या, पण मागच्या 4 षटकामध्ये फक्त 33 धावा बनवता आल्या आणि त्याचमुळे आताच्या घडीला त्याच गोष्टी आढावा घेताना सुरुवात चांगली करून देण्याच्या उद्देशाने गोलंदाज सक्षमतेने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. अर्जुन बांगर यांच्या मागच्या चेंडूवर जरी षटकार आलाय पण त्यानंतर भरपाई करण्याचं काम ते अचूकतेने करतायत. 15 धावा, 2 गडी बाद. आढावा घेतायत नवीन फलंदाज सिद्धार्थ केणी. ताकद आहे. फुटवर तितकंस जुळत नाही स्ट्रोक खेळताना. खेळपट्टीवर पाय रुतून हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला हाय बाय करत बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. येतोय हा डॉट बॉल. या षटकातला दुसरा. 1 षटकार 1 विकेट 2 डॉट्स असं अनालिसिस अर्जुन बांगरच्या या षटकाचा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 15 झाली. 15 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. हो यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. संधी निर्माण झालेली आहे धावचीची आणि आता परतावं लागेल फलंदाजाला. कॉलिंग चुकली, मिस्टेक झाली. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलची तर धाव मिळेल पण फलंदाज भावेश यांना धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागणार आहे. धक्क्यांवर धक्के परी 11 सातपाटी या संघाला बसतायत कारण कॉलिंग जुळत नाहीये, कन्व्हर्सेशन होत नाहीये, कॉम्बिनेशन प्रॉपर जुळत नाहीये आणि त्याचमुळे बघा धाव घेण्याचा प्रयत्न झाला जरूर पण भावेशची तयारी नव्हती धाव घेण्याची आणि त्याचमुळे ते आता परतीचा प्रवास करतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर पाहायला मिळतील. मनीष येत आहेत 5व्या क्रमांकावर. थोडीशी सुरुवात सुमार दर्जाची परी 11 सातपाटीची राहिलेली आहे आणि त्याचमुळे बघा ना ज्या ठिकाणी फलंदाज सिद्धार्थचा तर त्या ठिकाणी
लक्ष नव्हतं की धाव घ्यायला हवी आहे की नाही, भावेचं कॅल्क्युलेशन चुकलं आणि त्याचमुळे एकाच एंडला दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा. क्रिकेटचा खेळ तेच सांगतो. तुम्ही जर स्वतःहून क्रिकेटचा खेळ आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न केला तर मग क्रिकेट हा खेळ तुमच्यासाठी नाही आहे. क्रिकेट हा टीम गेम आहे. त्याचमुळे ती सांघिक भावना प्रत्येक संघातील खेळाडूंमध्ये असायला हवी आणि तेच कुठेतरी गणित चुकलेलं आहे. परी 11 सातपाटी या संघाचं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. मनीष वैद्य नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. सिद्धार्थ खेणी, राकेश प्रभू एका धावेवर बाद झाले. भावेश पाटील 2 धावा करून बाद झाले. वीरेंद्र भाबरे 9 धावा करून बाद झाले. सिद्धार्थ केणी अजूनही खात्यात खुललं नाहीये. मनीष वैद्य नवीन बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. या 4 चेंडूचा खेळ संपलाय. हो, बॅटची एज पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती पण या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी मिस झालेली आहे. वारंवार बाली प्रयत्न करतायत आणि बाली यांनी बॉडी स्ट्रेच करून हा कॅच आपल्या पक्षात नेण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी अप्रिसिएशन मिळते रोहित भालेरावकडून. कारण त्यांना माहिती आहे की यष्ट्यांच्या मागे उभं राहून या पाण्यामध्ये व्यवस्थित आपल्या शरीराचं संतुलन राखून कॅच कसा कंप्लीट करायचा ते प्रयत्न बालीचे सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता पण वेळीच नकार दिलेला आहे मनीष वैद्यने. त्याचमुळे पॉपिंग क्रीजमध्ये सिद्धार्थ केणी पोहोचले. आता शेवटचा एक बॉल बाकी. या षटकातला धावसंख्या 16. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि दरम्यान येतोय हा डॉट. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते झाले 16 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 54 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 24. तर या ठिकाणी आपण अजूनही 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. 7,19,485 हा आकडा आहे आणि स्पर्धा संपेपर्यंत 7,50,000 हा आकडा आपण पार करू ही शाश्वती आपल्याला आहे. त्याचमुळे अजूनही जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बघा हे चिमुकले जसा आपण सातत्याने उल्लेख करतोय पावसाच्या सरी आहेत, पाणी साचलेलं आहे आणि अशा वेळेला जेव्हा तुम्हाला कमी उंचीच्या स्विमिंग पूलमध्ये जायची गरज नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला निसर्गाने एक स्विमिंग पूल बनवून दिलेला आहे आणि त्या ठिकाणी खूप चांगला आनंद हे सर्व आमचे चिमुकले घेत आहेत. आज रविवारचा दिवस आहे, शाळेला सुट्टी आहे आणि म्हणून ही सुट्टी पावसात भिजून पाण्यात खेळून घालवण्याचा प्रयत्न या सर्व चिमुकल्यांचा आहे. तर नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा ओमकारला बोलावण्यात आलेला आहे. ओमकार तारमाळे जे आयकॉन आहेत मागच्या षटकामध्ये त्यांनी 1 विकेट मिळवला, 9 धावा खर्च केल्या. त्याचमुळे इकॉनॉमिकल राहिलेत. अर्जुनचं मागचं षटक सुद्धा इकॉनॉमिकल राहिलं होतं, विकेट टेकर राहिलं होतं. त्याचमुळे फलंदाजांनी जी कामगिरी करायला हवी होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये, खरं तर पॉवर प्ले फलंदाजांसाठीच बनवला जात असतो पण या ठिकाणी परी 11 सातपाटी संघाला त्या पॉवर प्लेच्या षटकांचा फायदा उचलता आला नाही. पण अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. सुरुवात चांगली ओम 11 बोरशेतीची. गोलंदाजी करताना मोठा रनअप नाहीये, फक्त ॲक्युरेसीवर फोकस आहे. पाय चालत नाही आहेत आणि त्याचमुळे हा बॉल सुद्धा येतोय डॉट. बॅकफुटला जाऊन कव्हर पॉइंटला खेळायचा प्रयत्न जरूर होता फलंदाजाचा. बॅक टू बॅक डॉट बॉल्स येतात. आतापर्यंत या डावाचा आढावा घेतला तर एकूण 8 डॉट बॉल्स परी 11 सातपाटी संघातील फलंदाजांकडून घेतले गेलेले आहेत. वेग वाढवलाय आणि वेगाचा फायदा होतोय. पुन्हा एकदा बॉल यष्टिरक्षकाच्या हातात येतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. गोलंदाज ओमकार तारमाळे चांगलाच लेग कटर आहे. बॅट स्विंग फक्त पाहायला मिळते पण बॅट आणि बॉलमध्ये खूप मोठं डिस्टन्स आहे. सातत्याने डॉट बॉल्स डोकेदुखी वाढवत आहेत परी 11 साठी. अजून एक डॉट बॉल आहे. रिपिटेशन होते त्याच गोष्टीचं पुन्हा या ठिकाणी रिपिटेशन होताना आपण पाहतोय कारण आता गोलंदाजांचं क्रिकेट आहे असंच कुठेतरी पाहायला मिळालं पण या ठिकाणी थोडी चर्चा या ठिकाणी होते दोन्ही पंचांची. नियमांची माहिती अचूक आहे सर्व पंचांना. रमाकांत सर असतील, मुन्ना सर असतील, सतीश सर असतील आणि मुन्ना सर आता बॉलर सेंडला येतील आणि ती सूचना देतील. तर डॉट बॉल आहे. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत.
फटका खेळण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय, पण तो प्रयत्न आता अजून जास्त प्रगल्भ बनवावा लागेल फलंदाजांना. एकमेव षटकार वीरेंद्र भांबरे या फलंदाजाच्या बॅटमधून आला, नाहीतर फलंदाजांना षटकारांची वाट पाहावी लागते. पुन्हा एकदा लेग कटर. हो, या ठिकाणी फलंदाजाला अक्षरशः ओळखलंय, कशा पद्धतीने त्याला खेळवायचे ते तंत्र विकसित केलंय. ओमकार तारमाळे गोलंदाजी करताना खूप चांगली सुरुवात मिळवून देते ओम 11 बोरशेती या संघाला. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल्स पाहायला मिळतात. अजूनही निर्धाव षटकाची नोंद या स्पर्धेमध्ये झाली नाहीये, ती नोंद करण्याची तयारी ओमकारची आहे. ऑन साईडला पुल केलंय बॉलला, मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात नाहीये. ती निराशा मनीषच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. सिद्धार्थ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. सिद्धार्थचं खातं खुललं नाहीये, मनीषचं खातं 5व्या चेंडूवर खुललंय. धावसंख्या झाली 17. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 53 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू, 53 धावांची गरज आहे. जो आस्किंग रन रेट 12चा होता तो जवळपास आता 18 वर जाऊन पोहोचलेला आहे. अजून एक लेग कटर आणि रिझल्ट तोच जो अपेक्षित आहे गोलंदाजाला. हे षटक खूप चांगलं हाताळलं, ज्या षटकामध्ये फक्त ओमकारने एक धाव खर्च केली. परी 11 सातपाटी हा संघ आता दडपणात दिसतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूंमध्ये त्यांनी 17 बनवलेले आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 53 धावा बनवण्याची गरज आहे जिंकण्यासाठी. पूर्णपणे या 3 षटकांवर वचक पाहायला मिळाले गोलंदाजांची. ओमकार तारमाळे आणि अर्जुन बांगर या 2 गोलंदाजांना खूप चांगलाच खेळ सादर करायचा होता आणि तो त्यांनी केलाय. 18 चेंडू 53ची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे टाइम कमी आहे. सर्व सामने आज 6-6 षटकांचे होतील. कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर पहिल्या डावाच्या पहिल्या 3 षटकांमध्ये 44 धावा बनवल्या होत्या ओम 11 बोरशेतीने, ज्याचा क्रेडिट जाते रोहित भालेरावला. आणि या ठिकाणी परी 11 सातपाटी संघाने पहिल्या 3 षटकांमध्ये 17 धावा बनवलेल्या आहेत. तर खूप मोठा डिफरन्स आहे धावांमध्ये, पण तो डिफरन्स कमी करण्यासाठी आता तो प्रयत्न करावा लागेल. करंट रन रेट आहे 5.67 आणि रिक्वायर रन रेट 17.67. तर या रन रेटमध्ये सुद्धा खूप मोठा फरक. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कव्हरला खेळल्या, क्षेत्ररक्षक डीपमध्ये पुढे येतील तोपर्यंत सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करावा लागेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बघा कुठल्याच गोष्टीची तमानं बाळगता वेगानं बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. बॉल हातात घ्यायचा आहे, थ्रो मला एंडला करायचा आहे, त्यासाठी ती घाई क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली. पण या 2 धावा मिळतात. परी 11 सातपाटीला 2ची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 19 धावा. बघा प्रत्येक घडामोडींना व्यवस्थित स्लो मोशनमध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तेच आपण 70 स्पोर्ट्सवर पाहतोय. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलेत. एलिव्हेशन तितकंसं नव्हतं. बॉल पोहोचेल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पूर्ण होतोय. 2 धावा मिळत आहेत. परी 11 सातपाटीला 2ची वाढ, धावसंख्या 21. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 49 धावांची. बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू, 49 धावांची गरज आहे. आता नाही तर कधी नाही, कारण नॉकआउट स्टेज आहे. एक सामना जिंकून तुम्हाला अंतिम फेरीमध्ये पोहोचायचं आहे. त्याचमुळे ही पहिली फेरी दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय तर काहीतरी करायचं आहे, तोच विचार मनात ठेवून खेळ करायचा असतो. रायझिंग डिलिव्हरीला ऑन साईडला हुक केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक रोहित भालेराव बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातोय. एका धावेवर थांबून चालणार नाही, कारण म्हणतात की एक घास घेऊन पोट भरत नाही, संपूर्ण जेवावं लागते. तर या ठिकाणी फक्त 1-2 धावावर अवलंबून राहून चालणार नाही, तर चौकार षटकार तुमच्या वतीनं तुमच्या संघाला देता आले पाहिजेत. आतापर्यंत एकच षटकार या डावामध्ये. अर्जुन बांगर आणि ओमकार या 2 गोलंदाजांनी अक्षरशः नाकी 9 आणल्यात फलंदाजांच्या. दोघांचे स्पेल ते कंप्लीट करतायत. ओमकारचं स्पेल तर कंप्लीट झालेलं आहे. अर्जुन बांगर सुद्धा त्याच लयीमध्ये दिसतोय. झील आहे त्याची, दुसऱ्या षटकामध्ये होती. धावसंख्या थांबले 23 वर. आखोटप्याचा बॉल बाउन्सर आहे, शरीरभेदी आहे. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल लेग बायची. बघा लेदर बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा डोक्यावर चेंडू आदळतो अशा नियम काय सांगतो, तर पंच त्या ठिकाणी डेड बॉल घोषित करू शकतात. पण या ठिकाणी आपण ग्रामीण क्रिकेट आहे, टेनिस बॉल क्रिकेट आहे, रबर बॉल क्रिकेट आहे, काही ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागते. तर या ठिकाणी ही लेग बायची धावसंख्या 23. अजून एक रायझिंग डिलिव्हरी, पण या ठिकाणी पाहायचंय उंचीचा दाखला पंचांनी घेतलेला आहे. वाईट बॉलचा इशारा येतो, 1 धाव वाढेल.
या धावा तर महत्वाच्या आहेतच, पण मोठे स्ट्रोक देखील येणं गरजेचं होऊन बसले. परी 11 सातपाटी या संघासाठी धावसंख्या 24 झाले आणि जिंकण्यासाठी अजूनही 25 धावा, माफ करा, 25 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 45 धावांची. अर्जुन पांगर ऑफस्टमच्या बाहेर सरकले, शफल झाले, क्रिस बॉक्सच्या कोण्यावर पोहोचले, मिड विकेट लास्ट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा लेग कटरची हाताळणी अर्जुन पांगरच्या वतीनं झाली. शेवट गोड झाला या षटकाचा. ओम 11 बोरशेती या संघासाठी 4 षटकाचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 25 धावा. परी 11 सातपाटी आवश्यकता 12 चेंडू 45 धावांची. 12 बॉल्स अँड 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. कठीण होऊन बसलेलं आहे आता परी 11 सातपाटी या संघासाठी, कारण कुठल्याही परीक्षेमध्ये अभ्यास करूनच तुम्हाला पेपर सोडवायचा असतो. जर अभ्यास केलाच नाही तर मग पहिला नंबर कसा येईल. तर या ठिकाणी गोलंदाजांचा अभ्यास करताना फलंदाज थोडेसे कमी पडले. पहिल्या षटकापासून डॉमिनन्स पाहायला मिळाला गोलंदाजांचा आणि त्याचमुळे आता 2 फ्रेश बॉलर्स असणार आहेत. पाहूया ते फ्रेश बॉलर्स कोण असतील. तर यानंतर जो सामना होणार आहे NP स्पोर्ट्स उत्तन वर्सेस या सामन्यातील विजेते संघ, त्या दरम्यान पुढचा सामना होणार आहे. NP स्पोर्ट्स उत्तन मागचा सामना जिंकून दुसऱ्या फेरीत पोहोचलेला आहे. हा जो सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. नवीन गोलंदाजी मार्कवर भावेश विशे तयारीत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला मनीष. यावेळेस बघा अपकट हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक 2 बॉलचा करतायत पाठलाग. दरम्यान 2 धावांचा कॉल होते. पूर्ण थ्रो अजूनही झाला नाहीये. थोडासा वाईडिश थ्रो. चांगली शैली थ्रो करण्याची. आता आपण येतोय वॉर रूम मध्ये. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद आहे की नाही ती शहानिशा आपण करणार आहोत. जबरदस्त रिफ्लेक्सेस या आधुनिक क्रिकेटपटूंकडून नेहमीच पाहायला मिळालेले आहे. आणि या ठिकाणी बघा थ्रो थोडासा दूर होता. बॅटिंग एंडला खेळाडू तयार होता. लगेचच त्यांनी रिले थ्रो केला. आणि आता रिझल्ट काय आहे त्यासाठी आपण 70 स्पोर्ट्सच्या कंट्रोल रूम मध्ये पोहोचलेलो आहोत. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे की नाही. फलंदाज आउट. OUT. फलंदाज होत आहेत बाद. जबरदस्त रिफ्लेक्स. नेहमीच क्षेत्ररक्षकांवर क्रिकेटचा खेळ हा अवलंबून असतो. या ठिकाणी पाहायला मिळत आहेत रोहित भालेराव बॅटिंग एंडला पोहोचले होते. त्यांनी तो थ्रो कलेक्ट केला आणि स्टम्पशी कनेक्ट केला. फलंदाजाला परतावं लागते. धक्का बसतोय चौथा. टीम परी 11 सातपाटीला. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 11 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 43 धावांची. 11 चेंडू 43 धावा म्हणजे जर व्यवस्थित अभ्यास आपण केला तर प्रत्येक चेंडूवर चौकार पाहिजे. बघा हे रिफ्लेक्सेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी तुमची तयारी असायला हवी. तुम्ही जर क्रिकेटचा खेळ खेळताय ती चपळता तुम्हाला योग्य त्यावेळी वापरायला जमलं पाहिजे आणि तीच चपळता रोहित भालेरावची पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे एक अँटिसिपेशन आहे 2 क्षेत्ररक्षकांचं संघाच्या हितासाठी. ते ओम 11 बोरशेती या संघासाठी पाहायला मिळालं. भावेश विशे जरी त्यांच्या खात्यात ही विकेट जात नाहीये पण तरी देखील ती सुरुवात खूप आवश्यक होती. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. धनंजय नाईक नॉन स्ट्रायकर एंडला. हाफ ट्रॅकर बॉल होता. एक सोपी संधी होती फलंदाजाकडे पण ती संधी सुद्धा आपल्या नावावर करता आली नाहीये. धनंजय नाईक फ्रेश बॅटर. ध्यानीमनी नव्हतं की इतक्या कमी गतीचा चेंडू येईल पण तो हाताळला होता भावेश विशेने आणि भावेशने देखील डोक्यावर हात मारला की खूप गती कमी होती या चेंडूमध्ये. संधी होती फलंदाजाकडे. येतोय हा डॉट बॉल. उत्तन NP स्पोर्ट्स उत्तन. चला आपण टॉससाठी देत राहायचं आहे. मॅकमिलन गोविंद NP स्पोर्ट्स उत्तन. चला आपण टॉससाठी या. डॉटवर डॉट आपण या पूर्ण स्कोर शीटवर पाहतोय आणि तेच कुठेतरी आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. या पूर्ण सामन्यामध्ये डॉट बॉल्सची संख्या खूप जास्त आहे. या डावात एकंदरीत डॉट बॉल्स आहेत 17 डॉट बॉल्स आणि अजून एक डॉट बॉलची वाढ होते म्हणजे या डावामध्ये एकूण 18 डॉट बॉल्स पाहायला मिळत आहेत. कधी कधी नको असलेले विक्रम सुद्धा तुमच्या नावावर जातात आणि परी 11 सातपाटी संघ सातत्याने मोठ्या फटक्याने खेळण्याचा प्रयत्न करतोय पण गोलंदाजांच्या जाळ्यामध्ये तो अडकतोय. अजून एक रायझिंग डिलिव्हरी. हार्ड लेंदा बॉल पिच केला. खांद्याचा नियंत्रित वापर आणि अक्षरशः डोक्याच्या बाजूने बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय. असंच कुठेतरी त्या ठिकाणी पंच दर्शवत आहेत. पंच प्रत्येक बॉलवर व्यवस्थित लक्ष ठेवत आहेत. अनुभव आहे. प्रत्येकाने क्रिकेट खेळलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी येतोय हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 4था डॉट बॉल आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल बाकी आहे.
या षटकातला धावसंख्या 27. अजूनही 7 चेंडू 43 धावांची गरज. 7 चेंडू 43 धावांची गरज. फलंदाज बाद आणि 4 बॉल डॉट आल्यानंतर 5वा बॉल खेळत असताना धनंजय नाईक कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद झालेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे. चला एनपी स्पोर्ट्स उत्तन, मॅकमिलन गोविंद चला टॉससाठी या. एनपी स्पोर्ट्स उत्तन आपण टॉससाठी लगेच यायचंय. मुख्य मंचावर एनपी स्पोर्ट्स उत्तन आपण टॉससाठी यायचंय. शेवटचे 6 बॉल्स बाकी आणि 6 बॉल्स मध्ये आवश्यकता 43ची. 22-20चं षटक फक्त 2 धावांचं होतं आणि आता नवीन गोलंदाज बाली येत आहेत. या अगोदर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण बाली यांना पाहिलं आणि खूप चांगली कामगिरी बालीची. 7,19,507 या ठिकाणी प्रेक्षक सुद्धा सहकार्य करतायत. प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट सातत्याने पाहायचं आणि त्याचमुळे प्रेक्षक हा आकडा वाढवण्यासाठी ती मेहनत घेत आहेत आणि वॉचिंगचा उल्लेख आपण सातत्याने करतोय. ग्रामीण फॉर्मॅट जरी असला तरी सुद्धा प्रेक्षकांचा जो विश्वास आहे 70 स्पोर्ट्सच्या प्रत्येक स्पर्धेवर असतो आणि तोच विश्वास या भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीवर सुद्धा त्यांनी कायम ठेवलेला आहे. त्याचमुळे प्रेक्षकांचं देखील आम्ही अभिनंदन करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रेयस आलेत. धावसंख्या 27. हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे बॉल खाली येत आहेत. जजमेंट घेताना सरकत आहेत. त्याचमुळे कॅच तर काय कंप्लीट होऊ शकत नाहीये पण ही एकदा पूर्ण होते परी 11 सातपाटी संघासाठी. एका धावेत शिवाण धावसंख्या पोहोचते 28 धावा. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 28. अजूनही 42 धावांची गरज आहे. एका क्षणासाठी सुद्धा परी 11 सातपाटी या संघाला डोकं वर काढण्याची संधी गोलंदाजांनी दिली नाहीये. 4 गोलंदाज वापरले. ओमकार, अर्जुन, भावेश आणि आता बाली. प्रत्येक गोलंदाजांनी ती प्रतिभा मैदानाच्या आतमध्ये दाखवली. धावा डिफेंड करण्यासाठी सुरुवात आवश्यक होती. ती सुरुवात ओमकार आणि अर्जुन यांनी मिळवून दिली. मध्यंतरामध्ये ओमकार आणि अर्जुन तेच सहकार्य देताना पाहायला मिळाले आणि आता अंतिम क्षणाला भावेश विषय आणि बाली भागरे यांनी देखील जखडून ठेवलेलं आहे फलंदाजांना. चेंडू परत टाकावा लागेल. बॉल जातोय फ्लाय स्लीपला. नो बॉल आहे. आउटसाइड द क्रीज पिचिंग. धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. पावसाळी क्रिकेट आता सातत्यानं मुंबई महाराष्ट्रात खेळलं जाते आणि त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा आता जी कामं आहेत ती कामं उरकून मोबाईल स्क्रीनवर LED स्क्रीनवर येत आहेत. 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येक आठवड्यात मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दरम्यान बॉल हवेत होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परी 11 सातपाटी या संघाचा होतोय. धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. अजूनही आवश्यकता आहे 39 धावांची. बॉल शिल्लक आहेत 2 चेंडू 39ची गरज. ऑन साइडला हवेत खेळले. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल खाली पोहोचतायत. जजमेंट घेत आहेत पण कॅच ड्रॉप. अपेक्षा तर प्रत्येक प्रेक्षकाची असते की मैदानाच्या आतमध्ये कॅचेस कंप्लीट झाल्या पाहिजेत पण या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कॅचेस कंप्लीट होणे जवळपास अशक्य आहे. प्रयत्न प्रत्येक खेळाडू चांगलाच करतोय. आता शेवटचा 1 बॉल बाकी. चला मॅकमिलन गोविंद, एनपी स्पोर्ट्स उत्तन आपण टॉससाठी यायचंय. धावसंख्या झालेली आहे 33. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. शेवटचा 1 बॉल बाकी. मोठा विजय नोंदवण्याच्या तयारीत ओम 11 बोरशेती आणि तो मोठा विजय नोंदवलेला आहे. 33 धावाच बनवू शकलाय परी 11 सातपाटी. आता जवळपास 37 धावांनी विजयी झालेला आहे तो म्हणजेच ओम 11 बोरशेती हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. चला आपण बोरशेतीचे कॅप्टन टॉससाठी या. ओम 11 बोरशेती. चला अर्जुन आपण टॉससाठी या कारण टॉसची प्रक्रिया अगोदर आपण पूर्ण करणार आहोत. लगेच आता पुढचा सामना आपण पाहणार आहोत. एनपी स्पोर्ट्स उत्तन वर्सेस ओम 11 बोरशेती. दोन्ही कॅप्टन्स या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण जाहीर करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्यांनी एक स्फोटक खेळ खेळला. 34 धावांमध्ये ज्यांनी ठोकले जवळपास